लोकसभा निवडणुकीनंतर आता नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडीवरून राजकीय वातावरण तापलंय। किशोर दराडे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला, मात्र या निवडणुकीत किशोर दराडे नावाचे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात उतरले, त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। किशोर दराडे आणि त्यांच्या समर्थकांकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप आहे। विवेक कोल्हे यांनी हा आरोप केला। उमेदवारी मागे घ्यावी यासाठी महायुतीचे किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांना माघार घेण्यासाठी दबाव टाकल्याचं म्हटलं जातंय। डमी उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांची गर्दी झाली। दरम्यान किशोर दराडे यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला जातो। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। लक्ष्मण, काय घडतंय नेमकं? वाद शमलेला दिसत नाहीये। खरं तर नाशिक विधान परिषदेची जी शिक्षक आमदाराची निवडणूक आहे ती हायव्होल्टेज ड्रामाने रंगताना आपल्याला पाहायला मिळते। आज दुपारपासूनच नाशिकमध्ये हा सगळा पॉलिटिकल हायव्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। नाशिक शिक्षक मतदारसंघाचा जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहे। ते ठाकरेंच्या शिवसेनेत असताना ते आमदार होते, मात्र त्यांनी काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडनं उमेदवारी अर्ज देखील दाखल केला। त्या प्रकारचा एबी फॉर्म देखील त्यांना शिंदेंच्या शिवसेनेने दिलेला आहे। मात्र किशोर दराडे यांच्या समोर एक मोठी अडचण निर्माण झाली होती, ती म्हणजे त्यांच्याच नावाचं साम्य असलेला एक दुसरा उमेदवार ज्याचं नाव देखील किशोर दराडे असं आहे। आता हा किशोर दराडे नेमका कोण आहे? तो याच किशोर दराडेंचा नातेवाईक आणि भाऊबंद देखील आहे, मात्र तो कोपरगाव परिसरामध्ये राहतो आणि त्या ठिकाणून जे कोल्हे नामक उमेदवार आहे विवेक कोल्हे, त्यांनी या उमेदवाराला पाठबळ दिलेलं आहे जेणेकरून किशोर दराडे यांच्या मतांचं विभाजन व्हावं आणि हे विभाजनाचा फायदा जो आहे तो विवेक कोल्हे आणि त्यांचा मिळावा या हेतूने खरं तर ही उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र जर कदाचित हे किशोर दराडे डमी किशोर दराडे जर उभे राहिले तर त्याचा फटका आपल्याला बसेल, म्हणून किशोर दराडे जे आहेत, जे अधिकृत उमेदवार आहे, विद्यमान आमदार आहेत, त्यांनी मात्र त्या किशोर दराडेंच्या माघारीसाठीचे प्रयत्न सुरू केलेले होते। त्याचा शोध घेतला जात होता। मात्र आज दुपारच्या वेळेला डमी किशोर दराडे त्या उमेदवारी अर्ज ज्या ठिकाणी भरला होता त्या ठिकाणी एक सही करण्यासाठी आले आणि मात्र त्याच वेळेला किशोर दराडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या डमी किशोर दराडेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली, एकमेकाच्या अंगावर गेले आणि एक राडा जो आहे तो त्या ठिकाणी झाला। मात्र पोलिसांनी संरक्षण देत या डमी किशोर दराडेला पोलीस ठाण्यामध्ये बसवून ठेवलेलं होतं आणि त्याला आता पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिलेलं आहे। मात्र त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे आता त्याला पोलीस संरक्षणामध्ये कोपरगावच्या दिशेने रवाना केलेला आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये हा किशोर दराडे नेमका काय करतो, त्याला कोणी गायब करतं का किंवा त्याच्यावर आणखी काही दबाव येतो का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्यामध्ये एक नाशिक ही जी निवडणूक आहे शिक्षक पदवीधर आमदारांची, ही मात्र या सगळ्यामुळे चर्चेत आली आहे।